नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन एकदम चिंतातूर आहे, कारण त्याला कल्पना सायली बरोबर जे वागते ते अजिबात पटत नाहीये आणि त्यासाठीच त्यांनी एक युक्ती करायचं ठरवलेला आहे आणि त्यासाठी प्रताप आणि अस्मिता यांना त्याने त्याच्या बेडरूममध्ये बोलावलेलं असतं. अर्जुनने आपल्याला कशाला बोलावले हे मात्र त्यांना माहिती नाहीये. ते अर्जुनला विचारतात की असं गडबडीन आम्हाला तू इतका बोलावलेला आहे. तेव्हा तो सांगतो की मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या गोष्टीवर बोलायचं आहे. तो त्यांना बसवतो आणि म्हणतो की गोष्ट खूपच महत्त्वाची आहे. प्रताप आणि अस्मिताला कळत नाही की याला नक्की कोणत्या विषयावर बोलायचं आहे. ते खूप टेन्शनमध्ये आलेले असतात. ते विचारतात, काय झालेलं आहे? नक्की कोणत्या गोष्टीवर तुला बोलायचं नाही? तेव्हा अर्जुन सांगतो की सायली आणि ममा याविषयी मला बोलायचं आहे. अस्मिता आणि प्रताप दोघांनाही कळत नाही की हा का बोलतोय, काय बोलतोय. ते विचारतात, नक्की तुला काय म्हणायचं मला कळत नाहीये. तो म्हणतो, तुम्हाला हल्ली ममाचं वागणं कसं वाटतं? ते म्हणतात, ठीक वाटतं. अर्जुन म्हणतो, तसं नव्हे, सायलीशी तीच वागणं कसं वाटतं? तेव्हा प्रताप आणि अस्मिता म्हणतात, ती जरा वाईटच वागते. सायलीची कुठलीच चांगली गोष्ट ती कधी लक्षात घेत नाही. तो म्हणतो, हीच गोष्ट आपल्याला बदलून टाकायची आहे. मामाच्या मनामध्ये सायलीविषयी प्रेम असतं, पण तिला ते दाखवायचं नसतं. आपल्याला काही करून तिच्या मनातलं ते प्रेम व्यक्त करायला लावायचं आहे आणि त्यासाठी माझ्या डोक्यात एक युक्ती आहे. प्रताप आणि अस्मिता यांना त्याचं म्हणणं पटलेलं असतं. ते म्हणतात, हा तू म्हणतोस ते मात्र बरोबर आहे. तिच्या मनामध्ये प्रेम असतं, पण ती अजिबात दाखवू देत नाही. पण तसं ती का करते हे तिलाच माहीत आहे. तेव्हा तो म्हणतो, त्यावर तर आपल्याला काम करायचं आहे. आपण आता बरोबर अशी युक्ती करायची की मामाने सायलीवर प्रेम केलं पाहिजे, नव्हे ते बोलून सुद्धा दाखवलं पाहिजे. तो म्हणतो, आणि यासाठी आता तुम्ही दोघं मला मदत करणार आहेत? अस्मिता आणि प्रताप म्हणतात, अरे पण आम्ही तुला काय मदत करू शकतोय? तो म्हणतो, तुम्हीच करू शकताय आणि आता तुम्ही दोघांनी मी सांगतोय त्याप्रमाणे वागायचं आहे. अस्मिता आणि प्रताप म्हणतात, अरे कल्पना वागत नाहीये नीट, तर तिला चांगलं वागायला लाव ना. आम्हाला काय तू सांगतोय काय करायचं ते? तो म्हणतो, हीच तर खरी युक्ती आहे. मला जर का सांगितलं ना तर ती अजिबात वागणार नाही, उलट अजूनच वाईट वागेल. त्यापेक्षा आता तुम्ही दोघांनी देखील सायलीशी वाईट वागायचं. ऐकल्यावर प्रताप आणि अस्मिता यांना हे काही युक्ती पटत नाही. ते म्हणतात, तू काय बोलतोयस? तुला कळतं का तुझ्या बायको बरोबर आम्ही वाईट वागायचं आणि यानी काय होणार आहे? तो म्हणतो, तसं नाही. हे बघा, जर का तुम्ही तिच्याशी वाईट वागलात ना तर ममाला समजणार आहे की तुम्ही वाईट वागताय आणि मामाच्या मनातलं प्रेम जागरूक होईल आणि ती सायलीला चांगलं बोलू लागेल. प्रताप म्हणतो, आयडिया तर तुझी जराशी बेस्ट वाटते, पण मला वाटत नाही की असं करता येईल. तुझी मामा कशी आहे तुला माहिती आहे ना? अरे तिला लगेच कळणार आम्ही चुकीचं आणि खोट वागतोय ते. ती काय बोलेल असंही सांगता येत नाही, पण आमचं मात्र भांड लगेच फुटणार आहे. तो म्हणतो, माझं तर लगेच भांड फुटणार आहे. तुला नाही माहिती, मी ना लग्नानंतर एका मित्राच्या पार्टीला गेलो होतो. तिला कसं कळलं काय माहिती? मी पार्टीला गेलो होतो आणि तिने बरोबर माझं खोट पकडलं. माझं खोट ती एका क्षणामध्ये पकडू शकते. आपला प्लॅन कसला सक्सेस होणार नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्ही ना अगोदर करायच्या अगोदरच कसं काय नाही म्हणताय काय माहिती? पण मामा तुम्हाला पकडू शकते हे मात्र नक्की आहे. ममा तेवढं तुम्हाला अगदी ओळखते. तुम्हाला हे नाटक करता येईल का नाही मीही सांगू शकत नाही. प्रताप म्हणतो, तेच सांगतोय तर मी नाही करू शकणार आहे बाबा हे नाटक. मी नाटक करायला जाईल आणि नाटकाचे नाटक होऊन बसेल, त्यामुळे नाही केलेलंच बरं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, हा मग अस्मिता तू करू शकते का? तर इकडे जेलमध्ये प्रिया बेशुद्ध पडायच्या घायला आलेली आहे, कारण तिने 2 दिवस झालं काहीच खाल्लेलं नाहीये. डॉक्टर आलेले तिला चेक करतायत आणि तिचा बीपी भलताच लो झालेला आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळे अश्विनला मात्र चांगलाच धक्का बसलेला आहे. कॉन्स्टेबल सांगतायत की या मुलीन 2 दिवस झालं जास्त काही खाल्लेलं नाहीये. तिला वरण भात दिलेला होता, त्यातला थोडासा वरण भात तिने खाल्लेला होता.
अश्विन हे सगळं ऐकतो आणि चिडतो आणि म्हणतो, माझ्या तन्वीने 2 दिवस झालं काही खाल्लेलं नाहीये आणि ही गोष्ट तुम्ही मला आत्ता सांगताय. कॉन्स्टेबल म्हणतात, अहो पण आता जेलमध्ये जेवण असतं ते मी तिला दिलं होतं पण ते तिला खायचं नाहीये, त्याला आता तर मी काय करू आणि तिला ते खावंच लागणार आहे. ही गोष्ट तिला का मान्य होत नाही मला कळत नाही आणि तीन खायचं बंद केलं, आता बंद केलं तर त्रास तिलाच होणार ना. अश्विन म्हणतो, हे बघा काही करा पण तिनं ते अन्न खाल्लं पाहिजे, तिने जेवली पाहिजे, असं काहीतरी करायला पाहिजे. त्याचबरोबर आता तिचा बीपी लो झालेला आहे तर तिच्यावर पटकन ट्रीटमेंट सुरू करा. कॉन्स्टेबल आणि डॉक्टर अश्विनकडे बघतच राहतात. अश्विन म्हणतो, अहो मी स्वतः डॉक्टर आहे, हिचा बीपी किती लो झालाय तुम्हाला दिसतंय ना, मग हिच्यावर काही वाईट वेळ यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? ती एक व्यक्ती आहे हे विसरू नका, त्यात ती एक महिला आहे हे विसरू नका, त्यामुळे तिच्याशी सौजन्याने वागणं गरजेच आहे आणि तिला आत्ताच्या हॉस्पिटलमध्ये नेणं गरजेच आहे असं तो बोलत असतो. तर इकडे प्रताप आणि अर्जुन म्हणतात की अस्मिता तुला ही गोष्ट चांगली जमू शकते, तू थोड सायलीशी वाईट वागू शकते. तेव्हा अर्जुन म्हणतो, तू नाही का सुरुवातीला तिच्याशी वाईट वागायची? तेव्हा अस्मिता मोठे डोळे करते आणि म्हणते, हा असलं अजिबात बोलायचं नाही, तेव्हाची गोष्ट वेगळी होती. अर्जुन म्हणतो, तेव्हाची गोष्ट वेगळी असेल तीच गोष्ट आपल्याला इथं पाहिजे आता. तेव्हा ती म्हणते, हे बघा तेव्हा कसं होतं ना, तन्वी मला काही सांगायची आणि तन्वीच्या सगळ्या बोलण्यावर मी विश्वास ठेवायचे आणि त्यामुळे मी बिचाया साहिलीशी वाईट वागायचे, पण आता मला ते जमलंच असं काही सांगता येत नाही. अर्जुन म्हणतो, अगं तुला जमेल का नाही माहीत नाही, पण ते तुला जमवावं लागणार आहे. तुला वाईट नाही, तुला नाही का वाईट वाटत की मामा तिच्याशी असं वागते आणि तुला असं वाटत नाही का की मामाने तिच्याशी चांगलं वागलं पाहिजे? तेव्हा ती म्हणते, वाटतं खरं, पण मग त्यासाठी सायलीला दुखावावं लागणार. अर्जुन म्हणतो, मग दुखवायचं तर आहे, सायली थोडीशी दुखावली जाईल हे मला माहीत आहे, पण ती जर का दुखावली गेली तरच मग मला असं वाटेल की तुम्ही तिच्यावर अन्याय करताय. मग ही गोष्ट प्रताप आणि अस्मिता यांना पटते आणि ते म्हणतात, ठीक आहे, ठरलं तर मग आता आपण तिच्याशी थोडसं वाईट वागायचं आणि त्यामुळे काय होईल तर मामा तिच्याशी चांगलं वागायला सुरुवात करेल. मामाच्या मनातलं प्रेम जे आहे ते तिला समजा, मामाच्या मनातलं प्रेम जागरूक होईल आणि तिला समजायला लागेल की सायली किती चांगली आहे. ते सर्वजण हात एकत्र घेत असतात. तेवढ्यात सायली तिथे येते आणि एकदम सायलीला पाहून हे अचंबित होतात. सायली म्हणते, हे काय करताय? अर्जुन म्हणतो, ते हे आपलं असं हे हा खेळ खेळतोयत आम्ही. आणि ती म्हणते, खेळ मग तर भारीच आहे की, चला मलाही खेळायचा खेळ. तेव्हा प्रताप आणि अर्जुन म्हणतात, पण आता संपला झालाय, आता खेळत आता कुठे खेळतोय आम्ही? सायली म्हणते, त्यात काय खेळू ना, आपण सगळे मिळून, माझंही काम झालेलं आहे, आपण सगळे मिळून खेळ खेळूया. सायली आलेली असते आणि तिला नेमकं काय चाललं हे माहीत नसतंय. तेव्हा आता ठरल्याप्रमाणे अस्मिता लगेच तिला बोलते आणि म्हणते, काय सायली सारखा चोंबडेपणा पाहायचा असतो का? तुला काय गरज आहे? आम्ही तिघ खेळतोय ना, त्यामध्ये तुला काय लुटबुड करायची गरज होती? मला पण खेळायचं झालं, आता आम्हीच खेळत नाही, बस तू एकटीच खेळत, असं म्हणून अस्मिता तिला खवळायला लागते. अस्मिताला अचानक काय झालं हे मात्र तिला समजत नाही. आपण काहीतरी चुकीचं बोललो का असं तिला वाटतं आणि ते अर्जुनला म्हणते, माझं काही चुकलं का? मी चुकीचं बोलले का? मी तुमच्याबरोबर खेळायला नाही पाहिजे होतं का? तिला कळतच नाही की झालं काय. अस्मिता मात्र बाहेर जाण्यासारखं करते, बाहेर जात नाही, दरवाजापर्यंत जाते, पुन्हा माग येते आणि हसून बोट करून दाखवते की कस काय माझी ऍक्टिंग अगदी छान झाली का नाही? अर्जुनच सगळं लक्ष तिच्याकडे असतं. इकडे सायली काय म्हणते इकडे त्याच लक्ष नसतं. सायली त्याला विचारत असते की माझं काय चुकलेलं आहे आणि तो तिकडे अस्मिताकडे पाहत असतो आणि वाह असं करत असतो. तेव्हा सायली पुन्हा माघारी बघते, तिला दारात अस्मिता असल्यासारखं वाटतं. सायलीने वळून बघितल्यानंतर अस्मिता पुन्हा माघारी निघून जाते आणि
जूनकडे लक्ष देते तर अर्जुन थोडासा स्मितहास्य करत असतो. अस्मिताला सांगून देखील अर्जुन स्मितहास्य करतोय आणि अस्मिता अशी निघून गेलेली आहे. प्रताप काहीच बोलत नाहीये. नक्की चाललंय काय हे तिला कळत नाही. नक्की काय झालंय असं ते विचारते तेव्हा अर्जुन तिच्या हातातले सुकून आणलेले कपडे घेतो आणि म्हणतो काहीच चाललेलं नाहीये. हे सगळे कपडे दे बर इकड. आणि तो आता शांतपणे बस. जरा सारखं काय लावलेल असतं काम. प्रतापला खरंतर वाईट वाटलेल असतं की अस्मिता तिला वाईट बोललेले आहे, पण आता शांत बसण्याशिवाय काहीच पर्याय नसतो. अस्मिता बाहेर गेल्यानंतर आणि सायली बाहेर गेल्यानंतर प्रताप म्हणतो अरे ही गोष्ट जमेल असं काही वाटत नाहीये. मला काय जास्त वाईट बोलता येत नाही बाबा. तो म्हणतो आता आपल्याला एखाद्या व्यक्तीला बोलवणं गरजेचं आहे, कारण सायलीला समजा जास्त वाईट वाटलं तर तिला समजावून सांगणारी पण एखादी व्यक्ती पाहिजे. तेव्हा अर्जुन म्हणतो हा मग त्यासाठी आपल्याला एका माणसाला बोलवता येऊ शकतोय. प्रताप म्हणतो कोणाला बोलवणार. तो म्हणतो आपण प्रतिमा हत्याला बोलूया. प्रतापला देखील ही गोष्ट पटते. प्रताप म्हणतो लगेच फोन लाव आणि प्रतिमाला बोलवून घे. अर्जुन लगेच फोन लावतो आणि प्रतिमाला सांगतो आत्या तुला आत्ताच्या तना घरी यायच आहे. ती म्हणते का रे काय झालेलं आहे. तो म्हणतो झालेलं काहीच नाही, पण आता एक आम्ही प्लॅन केलेला आहे आणि त्या प्लॅनमुळे कल्पना म्हणजेच ममा आणि सायली यांचं नातं सुधारणार आहे, पण त्यासाठी आम्हाला तुझी मदत लागणार आहे. इकडे अश्विनने प्रियाला उठवलेला आहे आणि तिला चक्कर आल्यासारखं होते. आत्ताच्या आत्ता तुम्ही हिला कस काय हॉस्पिटलमध्ये दाखल करत नाहीये मला कळत नाहीये असं तो बोलतोय. आता तिथले इन्चार्ज आहेत ते सुद्धा आलेले आहे. अश्विन तिथे दंगा करतोय. त्यांना म्हणतोय मी स्वतः डॉक्टर आहे. हिचा बीपी इतका लो झालेला आहे, हिच्या जीवाचं वाईट झालं तर त्याला जबाबदार कोण आहे ते मला सांगा. मी कोणाला सुद्धा सोडणार नाही बर का. जर का हिला त्रास झाला, हिचा बीपी लो होऊन हिच्या जर का शरीराला काही बाधा झाली तर मी सगळ्याला अडकून टाकणार आहे. मीडियापर्यंत देखील जाऊ शकतो. ही गोष्ट लक्षात ठेवा असं म्हणून तो त्यांना दम देत आहे. तेव्हा तिथले जे वरचे सिनियर डॉक्टर असतात आणि सिनियर अधिकारी असतात ते अश्विनला समजावून सांगू लागतात आणि म्हणतात अहो तुम्ही काय बोलताय. ही एक कैदी आहे आणि कैद्यांशी कसं वागायचं ते आम्हाला चांगलं माहिती आहे. कैदी असं करत असतात त्यामुळे आम्हाला या गोष्टीची सवय आहे. ही सवय तुम्हाला नाहीये म्हणून तुम्हाला काहीतरी नवल वाटते. आम्ही लगेच असं त्यांना कुठल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करू शकत नाही. त्यासाठी काही परमिशन्स असतात, त्यासाठी काही प्रोसेस असते. ती परमिशन आणि प्रोसेस जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करू शकत नाही. त्याचबरोबर इकडे साक्षी देखील बोलू लागते आणि म्हणते काही झालेलं नाहीये, हिला नुसता ड्रामा करते. 2 रुपयाची गोळी दिली ना तरी होईल आणि तिला चांगलंच माहिती आहे तिचा बीपी कसा लो करायची. ही काय आहे ना ते मला विचारा आणि हिला काही झालेलं नाहीये असं म्हणून ती बोलू लागते. तेव्हा अश्विन तिच्या अंगावर जात म्हणतो तू तुझं तोंड बंद ठेवा. तू मध्ये बोलायचं काहीच कारण नाहीये. तुझा या गोष्टीशी अजिबात संबंध नाहीये. साक्षी म्हणते संबंध कसा नाहीये, चांगला संबंध आहे. ह्याच्यामुळेच तर मला 14 वर्षाचेची शिक्षा झालेली आहे. यामुळे हिची नाटक मी सर्वांच्या समोर आणल्याशिवाय राहणार नाही. अतिशय नाटकी, खोटारडे आणि फालतू पोरगी आहे ही. हिला अजिबात हॉस्पिटलमध्ये नेऊ नका. अहो हित आत्ताच्या आत्ता होईल. तोंडात थोडस अन्न घातलं ना हिच्या की आपोआप हिचा बीपी कमी झालेला आहे ना तो व्यवस्थित होईल. ही नाटक आहेत ना ते बाकीच्या कोणाला समजणार नाहीत. ही कसली आणि काय आहे ना ते मला विचारा, मी सांगू शकते तुम्हाला. त्यामुळे हिला कुठेच घेऊन जायची गरज नाही असं साक्षी बोलत आहे. तर इकडे आता प्रतिमा देखील आलेले असते. प्रतिमा म्हणते अर्जुन तू बोलवलं का. तेवढ्यात सायली तिथे असते. ती म्हणते वा तुम्ही आलायत का, थांबा माझं थोडसं काम आहे. ती उरकते आणि लगेच आपण गप्पा मारत बसूया. सायलीचा तो आनंदी चेहरा पाहून प्रतिमाला देखील वाटतं आणि आता अर्जुन तिला सांगू लागतो की आपल्याला मस्त असा ड्रामा करायचा आहे.
सायलीच यांच्याकडे लक्ष नसतं. प्रतिमा म्हणते काहीच काळजी करू नको, मी सुद्धा मदत करते, पण विचारा सायलीला जास्त बोलू नका, हाती एखादी गोष्ट मनावर घेईल आणि मग तिला त्रास होईल. प्रताप म्हणतो त्यासाठी तर तुला आणलेला आहे, तू काय करायचं ने जरा तिला जर का वाईट वाटलं तर आपण थोडसं तू तिला समजावून सांगायचं आहे की असं काही नसतं किंवा तू मनावर घेऊ नको असं तिला बोलायचं. ह्या सगळ्यांचं बोलणं चालू असतं तेवढ्यात कल्पना देखील आलेली असते. कल्पना आली की अस्मिताने तीच नाटक सुरू केलेलं आहे. ती लगेच सायलीला बोलायला लागते, सायली माझ्या पुढे नुसते हे ड्रायफ्रुट्स आणून आपणार आहेस का? का मला याचे लाडू देखील बनवून देणार आहेस? आणि द्यायचेच नसतील ना लाडू तर तसं सांग ना की तुला मला लाडू द्यायचेच नाहीत म्हणून मग इथे ड्रायफ्रूट आणून ठेवायचे नाटक कशाला करायला लागलीस असं बोलू लागते. सायलीला कळतच नाहीये की काय झालं, पण मी तर कधीच म्हणलं नव्हतो तुम्हाला की मी लाडू करून देणार नाही, तुम्ही ड्रायफ्रूट मागितले म्हणून मी ड्रायफ्रूट्स दिले असं ती बोलते. पण अस्मिता मात्र उलटसुलट बोलायला सुरुवात करते. आता हे तिघेही बघत असतात की कल्पना नक्की या गोष्टीबद्दल काय वाटतं. कल्पना वरून खाली आलेले असते तेव्हा अस्मिताचा पारा चांगला चढलेला असतो. अस्मिता म्हणते मामा ही तुझी सून आहे ना, अगदी माझ्या डोक्यात चालली बर. काहीला जर का माझी मदत करायची नसेल ना तर तसं सांगायला लाव हिला. मी म्हणलं होत की रूट्स देण्याऐवजी मला लाडू करून दे, तर माझ्या पुढे आपटून आपटले तिथं हे ड्रायफ्रुट्स. आता काय करू मी? हिला द्यायचं नसेल तर हिन अगोदरच म्हणायचं ना की मी ड्रायफ्रुट्सचे लाडू बनवून देणार नाही. सायली म्हणते पण अहो मी असं का करेल, तुम्ही लाडू मागितले असते तर मी दिलेच असते, तुम्ही मला लाडू नाहीत मागितले. अहो अस्मिता म्हणते अच्छा म्हणजे मी विसरले का? तू नाहीच विसरले दिसते, माझीच बुद्धी भ्रमिष्ट झाली असं तुला म्हणायचं का? शाहिली म्हणते आहो असं मी काही म्हणलेले नाहीये, पण मी विसरलेले नाहीये, मला कळत नाही मी कधी तुम्हाला, तुम्ही कधी मला मागितले आणि मी तुम्हाला कधी नाही म्हणले ते. अस्मिता म्हणते हेच तुझं असतं, पहिल्यांदा बोलायचं आणि परत त्या गोष्टीवर थांब राहायचं नाही, तू विसरून जातेस आणि आता माझ्यावर नाव घेतेस. आता मला लाडू पण नको आहेत आणि ड्राय फ्रूट्स पण नको आहेत, काहीच नकोय, जाते मी. अस्मिता बोलू लागते. अस्मिताचा वाढलेला पारा पाहून खरं तर कल्पनाला अस्मिताचाच राग आलेला असतो. सायली असं करणार नाही हे तिला माहीत असतं. ती म्हणते अस्मिता तुला हे ड्रायफ्रूट्स खायला नको वाटायला लागलेत का? ते म्हणते हो अजिबात खायचे नाहीत, मला तू बघतेस ना तुझी सून आहे ती कशी वागायला लागले माझ्याबरोबर, तर आता प्रताप देखील मिताची बाजू घेऊन सायलीला बोलू लागतो आणि म्हणतो सायली हे काय बरोबर नाही, अस्मिताच्या पोटात बाळ आहे तुला माहिती आहे ना, मग तिच्याशी कसं वागलं पाहिजे हे तुला कळत नाहीये का? तिने असं रागराग जाणं तुला योग्य वाटतं का? मला हेच पटत नाही तुझं. सायली तू ना एखादी गोष्ट करतेस आणि विसरून जातेस, आता तुला आठवत देखील नाहीये की तू तिला काय बोललेली होते. आता अस्मिता निघून गेलेली असते. सायलीला कळत नसते की आपण नक्की काय बोललोय, खरं तर आपण वाईट काहीच बोललेलो नसतो हे तिला माहीत असतं, पण आता इथं तर सर्वांना असं वाटते की आपण अस्मिताला लाडू करून देतो म्हणलं होतं आणि आपण आता ते नाही म्हणलेलं आहे. इकडे अश्विनचा पारा आता साक्षीवर देखील चढलेला असतो. साक्षीला आता म्हणतो की तू अजिबात याच्यामध्ये बोलायचं नाहीये. साक्षी म्हणते मी याच्यामध्ये बोलणार आहे कारण खोटारडी पोरगी आहे, तिला काही देखील झालेल नाही. अश्विन आता साक्षीकडे लक्षच देत नाही. अश्विन सर्वांना सांगू लागतो की हे बघा, जर का तुम्ही प्रियाच्या बद्दल चुकीचं वागलात किंवा वाईट वागलात तर मी कोणाला देखील माफ करणार नाही. साक्षी इकडे बोलत असते की अहो तिला काही झालेलंच नाहीये, ती किती नाटकी आहे ना ते तुम्हाला माहिती नाही आणि तिच्या नाटकावर अजिबात जाऊ नका. हिला आता थोडसं जीव घातलं ना की ती लगेच ठणठणीत ब्री होती आहे. हिचा स्वतःचा बीपी कसा लो करायचा ना याचं चांगलं टेक्निक तिला माहिती आहे आणि असल्या बॅचच्या टेक्निक माहीत आहे तिला की माणसांना कसं मॅनिपुलेट करायचं ते, त्यामुळे तुम्ही अजिबात तिच्या नादी लागू नका असं ती सांगत असते. तर अधिकारी देखील अश्विनला म्हणत असतात की प्रोसेस फॉलो केल्याशिवाय आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करू शकणार नाही.
तेव्हा अश्विन चिडतो आणि म्हणतो, जर का तुम्हाला कैद्यांविषयी काहीच वाटत नसेल, कैदी हा माणूसच वाटत नसेल, तर मग मात्र आता मला मीडियामध्ये जाणं गरजेचं आहे. मी आता तुमची सगळी बातमी तयार करणार आहे आणि ते मीडियाला देणार आहे. आता जे काय असेल ते पत्रकार तुम्हाला येऊन विचारतील की जेलमध्ये काय चाललेलं आहे, कोणत्या प्रतीचा अन्न देताय आणि कैद्याशी कसं वागताय, कधी आजारी पडला तरी तुम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये नेत नाहीयेत, या गोष्टीची उत्तर आता तुम्हालाच पत्रकारांना द्यायचेत, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. त्याच ते बोलणं ऐकून वरचे अधिकारी आणि डॉक्टर देखील थोडेसे टेन्शनमध्ये आलेले आहेत. कारण आता पत्रकार आले तर काय उत्तर देणार असा प्रश्न त्यांना पडलेला आहे. तर इकडे प्रताप आता सायलीला चांगलंच सोनवतोय, तू ना जरा स्वतःच्या गोष्टी लक्षात ठेवत जा, तू बघितलंस ना तू आता कसं बोललीस, ते अस्मिताच्या मनाला किती लागला असेल याचा विचार देखील तू करत नाहीस. आता अस्मिता काही एकटी नाहीये, तिच्या पोटात बाळ आहे, या गोष्टीचा पण तू विचार करत नाही. तुला लाडू द्यायचे नसतील तर नाही म्हणायचं ना. आता हिलाच कळत नाही, सायलीलाच कळत नाही की आपण कधी होय म्हणलो होतो आणि कधी नाही म्हणलो होतो. सायली म्हणते, अहो पण त्यांनी लाडू मला मागितलेच नाहीत ना, त्यामुळे मी कसं सांगू की कधी देणार ते, त्यांनी मागितलं असते तर लगेच दिले असते. प्रताप म्हणतो, म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का अस्मिता खोट बोलते, तुला असं वाटतं का ती खोट बोलते? अस्मिता चिडते आणि म्हणते, मला ना इथं थांबायचंच नाही, मी निघून जाते, मला काहीच नको, ड्राय फ्रूट्स नको ना, लाडू नको, काही नको. आणि कल्पनाला म्हणते, तुझी सून कशी वागते ना ते बघ जरा. कल्पनाला मात्र सायलीच वागणं पटलेलं असतं, सायली अशी खोट बोलणार नाही हे तिला माहिती असतं. तेव्हा कल्पना मात्र काहीच बोलत नाही. खरं तर तिला आता सायलीच्या बाजूने बोलायचं असतं, पण ती अजिबात सायलीच्या बाजूने काहीच बोलत नाही. पण बघते तर प्रताप देखील आता सायलीवर ओरडत असतो. तेव्हा प्रतिमाला मात्र सायलीची खूपच काळजी वाटू लागते आणि ती सायलीच्या जवळ येतेने म्हणते, भास का बरा कराबर, आता विषय हा तिला करायचेत ना ड्रायफ्रूटचे लाडू, तर आम्ही दोघी मिळून करून देतो वाटल्यास, पण आता सायली तू आता शांत बस ब्र, काही काळजी करू नको. पण सायलीच्या मात्र डोळ्यातून पाणी येऊ लागलेलं असतं. सायली म्हणते, अहो खरंच मला माहिती नाहीये, मी त्यांना कधी असं म्हणले होते, कदाचित मी ना मधुभाऊंच्या टेन्शनमध्ये असेल तेव्हा म्हणलेलं असेल आणि त्यामुळे त्यांना असं वाटत असेल की मी त्यांच्याकडे लक्ष दिलेलं नाही. सायली रडू लागते. तेव्हा प्रताप आणि अर्जुन यांना देखील वाईट वाटू लागतं, कारण सायली असं काही म्हणलेलीच नाहीये हे त्यांना माहीत असतं. अस्मिता सगळं नाटक करते हे देखील त्यांना माहीत असतं, पण आता हे नाटक असंच कंटिन्यू ठेवणं गरजेचं असतं. कल्पनाला देखील वाईट वाटू लागतं, कारण एकतर मधुभाऊ जेलमध्ये आहेत त्यामुळे तीन टेन्शनमध्ये आहे आणि आता अस्मिता तिला असं बोलली आहे, यामुळे सायलीला किती वाईट वाटलेलं असणार आहे हे तिच्या लक्षात आलेलं असतं. आता सायली रडू लागलेली असते, पण अर्जुनला हे नाटक कंटिन्यू ठेवावंच लागतं. तो मनात बोलत असतो की माफ करा सैलीजी, आता हे नाटक मला कंटिन्यू करावं लागतंय, त्यामुळे मी तुमच्या जवळ देखील येऊ शकत नाही. जर का मी जवळ आलो आणि तुम्हाला सांगितलं की हे सगळं नाटक आहे, तर मग मात्र मामा तुमच्याशी पुन्हा एकदा वाईट वागणार आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अस्मिता म्हणते की हे असलं जेवण केलीस का? मला अजिबात जेवायचं नाहीये आणि तू इथं का थांबलेली आहेस? मला तुझं तोंड बघूनच जेवण जीव वाटत नाहीये, मी माझं जेवण घेऊन जाते माझ्या रूममध्ये, असं म्हणून ती ताट उचलून आतमध्ये घेऊन जाते. तेव्हा सायली म्हणते, खरंच मी इथं थांबायला नाही पाहिजे होतं का, पण माझं काय चुकतं ना तेच मला कळत नाहीये. आता त्या आतमध्ये निघून गेल्यात ना, त्या जर का जेवल्या नाही तर काय करायचं? आता मी असं करते, मीच आता 3 दिवस अजिबात जेवण करत नाही आणि आता ती उपाशी राहायचं ठरवते. अर्जुन आणि प्रताप यांना देखील खूप वाईट वाटलेलं असतं, पण ते काहीच बोलत नाहीत. कल्पना तीच जेवण करते आणि ती निघून चाललेले असते. सायलीने मात्र अन्नाचा एक कण देखील खाल्लेला नसतो हे कल्पनाला माहिती असतं. प्रताप आणि अर्जुन मुद्दाम काहीच बोलत नाहीत. ते
देखील आपल्या रूममध्ये निघून जातात. कल्पना मात्र शांतपणे जेवणाच ताट वाढते आणि तिच्यासमोर म्हणजेच सायलीच्या समोर ठेवते. हे पाहून अर्जुनला मात्र आनंद झालेला असतो आणि सायलीला ती सांगून जाते की तू जेवण करणं गरजेच आहे म्हणून. तिने वाढलेल ताट पाहून सायलीला आनंद झालेला असतो, पण तिने आता ठरवलेल असतं की ती 3 दिवस जेवणार नाहीये. पण आता स्वतः सायलीला कल्पनाने ताट भरून दिलेल असतं ते पाहून प्रतिमा म्हणते, तुझ्या सासू स्वतः हे ताट भरून दिलेलं आहे, त्यामुळे तू 3 दिवस उपाशी राहणं काही योग्य नाही. तो आता जेव. आता सायलीला खूप बरं वाटतं की स्वतः कल्पनाने आपल्यासाठी एवढं काही केलेलं आहे आणि ती जेवायला सुरुवात करते आणि ते पाहून कल्पनाला देखील बरं वाटतं. हळूहळू कल्पनामध्ये बदल झालेला आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.